जळगाव विधान परिषदेमध्ये रेश्मा काळे यांची माघार नसल्यामुळे महायुतीच्या अंतर्गत वाद स्पष्टपणे दिसतो आहे। माघार घेण्याच्यासाठी एकनाथ शिंदेंनीही आग्रह केला होता, मात्र आपण माघार घेणार नाही असं रेश्मा काळे यांनी सांगितलंय। रेश्मा काळे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सरिता माळी कोल्हे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या होत्या, काय नेमकी परिस्थिती होती? खरं तर आम्ही देवी ठिकाणी गेलो होतो। सप्तशृंगी माता देवीचं आधी दर्शन घेतलं। फक्त तेवढंच माझा 1 तास मोबाईल नॉट रिचेबल होता। त्यानंतर जेव्हा खाली उतरले तेव्हा माझा फोन चालू होता। उमेदवारी कायम ठेवली, आपण काय सांगणार? हो, एक महिला म्हणून मला ही लढाई लढायची होती। 2 खासदार असून महिला आमदार म्हणून कोणीच नाहीयेत, त्यासाठी मी माझा फॉर्म कायमच ठेवला। जर विचार केला तर महायुतीची मोठी ताकद नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी उभी आहे। आता आपला पक्ष पण आपल्या सोबत नाहीये, युती धर्म पाडण्याच्या सूचना नेत्यांना देण्यात आल्या आहे। कसं पेलाल हे आव्हान? मला ज्येष्ठ नेत्यांचे सुद्धा फोन आले, खूप रागवण्यात आलं, पण मी माझी एक महिला म्हणून मी माझी उमेदवारी कायम ठेवली। आणि प्रत्येकाला लोकशाही आहे, ते आपलं विचार करून फॉर्म भरू शकतात। ऐनवेळीस हे तिकीट महायुतीचे जे भाजपचे उमेदवार आहे नंदकिशोर महाजन यांना सुटल्यामुळे कुठेतरी पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण या ठिकाणी पसरलं होतं। मात्र रेश्मा काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय सांगाल? जरी प्रताप पाटलांचं नाव चर्चेत होतं तरी शहरातून उमेदवार जावा ही आमची इच्छा होती, कारण शहराला आमदार हे भारतीय जनता पार्टीचे होते, तर शहरातून विधान परिषदेत आमदार हे शहरातून जायला पाहिजे ही आम्हाला इच्छा होती। म्हणून आमची तेव्हापासूनच तयारी होती, फक्त उमेदवार कोण राहील आम्ही ऐन वेळेस ठरवलं। नक्कीच या ठिकाणी रेश्मा काळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे। नाशिकमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवारासमोर बंडखोर उमेदवार उभा राहिला, त्यामुळेच आपण या ठिकाणी ही उमेदवारी कायम ठेवल्या असल्याची भावना या ठिकाणी व्यक्त केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।